नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मनुष्याच्या जीवनात केव्हा तरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो। अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो, अनेक व्रत उपवास करतो, पण देव त्याला लवकर मदत करत नाही। परंतु एक घटना निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो। आणि संकटात आपली इतकी मदत करते की आपण त्या संकटातून सहज बाहेर पडतो। आपण नंतर म्हणतो सुद्धा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली। येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदतसुद्धा ईश्वर करत असतो। मदत करणाऱ्या व्यक्तीला बुद्धियोग देण्याचे कार्यसुद्धा ईश्वराचे आहे। पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उंच शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो। असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करा की आपणही अशीच कोणाची तरी मदत करू, जेणेकरून ईश्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।